मुलांनो, तुम्हाला सुद्धा होत असेल ना, की कधीतरी एखाद्या सुंदर मुलीला पाहिलं तेव्हा, की देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार या फिर एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब जैसे. मी जास्त गात नाही, पण एकंदरीतच तुम्हाला सांगायचंय, की होतं असं, की एखादी मुलगी अशी अचानक मनात भरते, नजरेत भरते आणि असं काहीसं फील व्हायला लागतं. स्पेशली जर का तुम्ही एखाद्या लग्नात गेलात आणि तिथे छान नटून आलेली एक सुंदर मुलगी असेल, तर ती लगेच मनात भरते आणि कुठेतरी तुमच्या डोक्यात सुद्धा तुमच्या लग्नाची तयारी सुरू झालेली असते. सो एकंदरीतच काय, की तुम्ही एखाद्या लग्नात गेलात आणि तिथे एक छानशी मुलगी तुम्हाला आवडली, तर मग तुमची स्टोरी पुढे कशी न्यायची आज याबद्दल मी बोलणार आहे. सो चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इतका हा नॅचरल चॅनल आहे, की नो मेकअप लूकसुद्धा आहे. सो चला पुढे वळूयात. सो विषय खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे आणि ऑफकोर्स तुम्हाला मदत होईल. आत्ता तर खूप लग्न आहेत आणि कधी म्हणजे कायमच लग्न खूप असतात, पण सध्या जास्त सीझन आहे आणि तुम्ही सुद्धा लग्न अटेंड करायला हवेत, ओके? क्या पता तुम्हारी स्टोरी भी वहीं से शुरू हो. हं. सो लग्नामध्ये एखादी मुलगी आवडली, तर मग ही स्टोरी पुढे कशी न्यायची हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल, तर ते आधी करून टाका, कारण ते फार महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात आधी तर इतकंच मी सांगेल, की लग्नाला कोणाच्याही जाताना छान रेडी होऊन जा, ओके. कारण तुमचं मन जरी खूप छान असलं तरी आधी तुम्ही कशा पद्धतीने तयार झालात याकडे लक्ष जातं, ओके. जसं तुम्ही सुद्धा एखाद्या मुलीला पाहिलं, तिने छान स्वतःला तयार केलंय म्हणून तुमचं लक्ष तिकडे जातं किंवा तुम्ही अट्रॅक्ट होता. आणि मुली खूप अभ्यास करून येतात, की मग माझा लेहेंगा कसा दिसतोय किंवा साडी कशी आहे, त्याच्यावरची ज्वेलरी कशी आहे, लिपस्टिक मॅच होतीये की नाही, नेल पेंट मॅच होतीये की नाही. सो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या करून येतात. तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून येणं गरजेचं आहे. मुलांना फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण जेवढे घ्यायचे तेवढे बेसिक कष्ट घ्यायला शिका. बेसिक हायजीन, छान परफ्यूम, छान तुम्ही कपडे घालणं, शोभनीय कपडे घालणं, सोबतच शूज असतील, सँडल्स असतील, जे काही नीट हेअरस्टाईल, चांगल्या पद्धतीचं वॉच, नीट नखं कापलेली, बेसिक गोष्टींकडे लक्ष द्या आणि मग एखाद्या लग्नात जा. आता तुम्ही लग्नात गेलात फक्त खाण्याच्या फोटोशूटच्या उद्देशाने नाही, तर आसपास पाहायचं. कधी-कधी इथूनच स्टोरीज सुरू होतात. सो तुम्हाला एखादी मुलगी आवडली तिथे, की खूप छान आहे ती किंवा खूप छान बोलतीये, कोणत्याही तिच्या एखाद्या गोष्टीमुळे ती तुमच्या नजरेत आली, मनात भरली. तर ही स्टोरी पुढे कशी न्यायची? त्यातला पहिला मुद्दा असा आहे, की लगेच जाऊन "हे हाय, तू खूप सुंदर दिसतीयेस" वगैरे हे सगळं बोलायची गरज नाहीये. तोपर्यंत तरी बोलू नका, जोपर्यंत तुम्ही खूप छान फ्लर्टिंग वगैरे करणारे असाल आणि तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे, की मी सहज मुली पटवू शकतो. तो कॉन्फिडन्स असेल तर कदाचित तुम्ही करू शकता. पण सगळ्या मुलांमध्ये हा कॉन्फिडन्स नसतो आणि ओव्हर कॉन्फिडंट होण्यामध्ये म्हणजे गरज नाहीये. नाहीतर त्या लग्नातून तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल. सो जेव्हाही तुम्हाला एखादी मुलगी आवडते, बोलायचं, नक्कीच बोलायचं, पण लगेच जाऊन नाही बोलायचं. त्या मुलीला असं वाटू नये, की हा सगळ्यांना सोडून माझ्या एकटीशीच बोलतोय. तुम्ही जरा लोकांमध्ये मिक्स होणं, थोडंसं तुमच्या एज ग्रुपमधल्या लोकांशी थोडंसं मिक्सअप होणं, छान डान्स करणं, हे खूप महत्वाचं आहे हां. वेगवेगळ्या गोष्टी करत राहणं, तिच्यात थोडंसं नजरेत सुद्धा येणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. सो मुलींना जसं मी अनेकदा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय, की फनी मुलं खूप आवडतात. कारण छान वाटतं, हसायला येतं आणि जेव्हा एखादी मुलगी हसते इट मीन्स की तिला तुमची कंपनी आवडतीये. सो कुछ अतरंगी करो. तुम्ही जर का खूप शाय वगैरे असाल, तर प्लीज त्या सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेवा. माझा टाइपच नाहीये हा, मग मी कसं करू? सो तुम्ही ठीक आहे, मुळातच खूप लाजरे वगैरे असाल, अंडर कॉन्फिडंट असाल, तर तो तुम्हाला कॉन्फिडन्स आधीच वाढवणं गरजेचं आहे. प्लीज या गोष्टीवर लक्ष द्या. माझ्याच्याने हे होत नाही, तर सगळं असं तुम्हाला हवंय तसं नाही येणार आहे. बरं, मिक्सअप होण्याचा तरी प्रयत्न करा. लोकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करा. छान मजा करा. जेव्हाही डान्स करायची वेळ येईल, छान म्हणजे जमेल, नाही जमेल, पण लोकांना छान वाटेल अशा पद्धतीने काहीशा गोष्टी करा. मुलींना फनी, लव्हिंग, केअरिंग अशी पोरं खूप आवडतात. सो त्या पद्धतीने. देन
तुम्ही ऑफकोर्स ती जर का काही ग्रुपमध्ये असेल, कोणासोबत तरी बोलत असेल, तुम्हाला त्यांच्याशी सुद्धा बोलणं गरजेचं आहे. ती आवडली म्हणजे फक्त तिच्याशीच बोलतोय असं नाही चालणार आहे, ओके. सो ते नाही आवडत, की हिला इग्नोर केलंय आणि हिच्याशीच तू बोलतोय. सो तुम्हाला सगळ्यांशी थोडंफार बोलणं गरजेचं आहे आणि मग बोलता-बोलता विचारायचं, की "तू जेवण केलंस?" "ओह, नाही केलंस." "मी आत्ता जात होतो, सो चला सोबत जाऊयात." मग तेवढीच कंपनी वगैरे होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही जेवण वगैरे स्टार्ट करू शकता आणि थोडीशी तिला हेल्प करू शकता. सपोज तुम्ही सेकंड टाईम काहीतरी घ्यायला जाताय. तुमच्यासाठी काही आणू? मी जातोच आहे असं करून. सो जेव्हा आता तुम्हाला वाटतंय, की थोडंसं थोडंसं बॉन्डिंग क्रिएट होतंय, त्यानंतर तुम्ही नाव विचारू शकता आणि जेव्हा तुम्ही त्या लग्नातून जाणार असाल, तेव्हा तुम्ही Insta आयडी वगैरे विचारू शकता. लगेच फोन नंबर मागायची गरज नाहीये. ती मुलगी तेवढी फ्रेंडली असेल आणि तुम्हाला वाटतं जरा जास्तच फ्रेंडली झालीये, तेव्हा कुठेतरी. पण तरीसुद्धा मला पर्सनली असं वाटतं, की लगेच नंबर विचारणं चुकीचं आहे. तुम्ही आता अशी ओळख झालीये, Insta आयडी घेतलाय, गुड. Instaवरून नंतर तुम्ही फोन नंबर घेऊ शकता, ॲड्रेस घेऊ शकता, जे असेल ते. ही स्टोरी पुढे नेऊ शकता. पण बेसिक या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ओके. फक्त आपल्याच मित्रांमध्ये राहणं किंवा एकटं-एकटंच राहणं हे बंद करा. तुम्हाला जर का एखादी मुलगी आवडली आहे, तर सोशलाइज करा आणि काही गोष्टी ज्या असतात, की मी हे कसं करू वगैरे काय करू? हे जोपर्यंत तुमच्या डोक्यातून जाणार नाही, जोपर्यंत ही भीती जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या मनासारख्या गोष्टी नाही घडणार आहे, ओके. सो तथास्तु म्हणण्याआधी सुद्धा तुम्हाला काही गोष्टींमध्ये प्रयत्न करावेच लागतात. सो लग्नाच्या बाबतीत सुद्धा हे असंच आहे. तुम्हाला थोडेफार तरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो लग्नात गेल्यानंतर अशा पद्धतीने गोष्टी तुम्ही पुढे नेऊ शकता, ओके. खूप छान चान्स असतो हा. सो लग्नात गेलात, फक्त खाण्यावर कॉन्सन्ट्रेट न करता आसपासच्या मुलींकडे सुद्धा बघा आणि मी बऱ्याचदा बऱ्याच जणांची स्टोरी लग्नातून सुरू झालेली पाहिली आहे. ऑफ माझी तरी नाही झाली कधी, पण लोकांच्या मी पाहिलेल्या आहेत. सो जाओ और अच्छे से बातें करो, सगळं छान करून या आणि ऑल द बेस्ट. ओके, मी छानशा तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ जरा शॉर्ट आहे, पण इतकंच महत्त्वाचं आहे. आजच्यापुरतं इतकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे मला कमेंट्समध्ये कळवा. कारण लग्नामध्ये कसं मुलींना इम्प्रेस करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. इव्हन जर का ती वेट्रेस असेल एखाद्या ठिकाणी किंवा रिसेप्शनिस्ट असेल, तिला कसं इम्प्रेस करायचं याचे सुद्धा व्हिडिओज आहेत. आणखी बरेच व्हिडिओज आहेत. सगळे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. पाहण्यासाठी वेळ नसेल तर फक्त ऐकू सुद्धा शकता. ऐकण्यातून सुद्धा तुम्हाला सगळं कळणार आहे. पण सध्यापुरतं इतकंच बास आहे. पण मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे? मी नक्की बनवेन. बाकी ऑल द बेस्ट. मस्त राहा, खुश राहा, प्रेमात राहा, लग्नात जात राहा आणि बघा तुमचा सोलमेट तुम्हाला तिथे भेटतोय का? बाय. लव्ह यू.